बराच वेळ वैतागलेल्या समीरने फोन हातात घेतला. व्हॉट्सअपवर जाऊन इतरांचे स्टेटस पाहू लागला. समीर नुकताच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये लागला होता. तिथल्या सवयी अंगी आणायला त्याला वेळ होता. त्यामुळे थोडा मानसिक ताण असलेला समीर त्या स्टेटसमध्ये जणू काहीतरी शोधत होता आणि त्याला सापडलं. त्याने लगेच दीपेशला फोन लावला. 2-3 रिंगनंतर दीपेशने फोन उचलला. समीर बोलत होता. दीपेश पुढे म्हणाला, साल्या, कॉलेज संपल्यावर आता आठवलं तुला? दोघांचे संभाषण जरा लांबतच गेलं. तेव्हा समीर म्हणाला, तुझं स्टेटस बघितलं. कुठे डोंगरात फिरायला जातोस रे? अरे आपली ट्रेकिंग चालू असते. मी जातोच महिन्यातून एकदा ट्रेकला. दीपेश बोलला. समीर उत्साहात म्हणाला, मला पण यायचं आहे असं एन्जॉय करायला, पण डोंगर वगैरे नको. दीपेशसुद्धा आता दुजोरा देत म्हणाला, हो रे, आता एक ट्रेकिंग नाही तर आउटिंगचा प्लॅन आहे. येणार का बोल? बाकी सगळं नंतर सांगेन. किती दिवसाचा प्लॅन आहे तशा सुट्ट्या टाकायला? समीरने विचारलं. दीपेश आता संभाषण संपवत, ते मी सगळं तुला नंतर सांगेन, 1 आठवड्याआधी. समीरने बरं ठीक बोलून फोन ठेवला आणि आपल्या कामात बुडाला. काही वेळा त्याच्या फोनचं नोटिफिकेशन वाजताच त्याने परत फोन हातात घेतला. दीपेशने एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता, आउटिंग नावाचा ग्रुप, ज्या त्याच्या ओळखीतले फक्त दीपेश आणि मोना होते. मोना ही दीपेश आणि समीरची कॉलेजची मैत्रीण. तशी तिची आणखी ओळख म्हणजे दीपेश आणि मोना हे एकमेकांचे प्रेमाचे साथीदार. दीपेशने ग्रुपवर मेसेज सुरू करत प्रत्येकाचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. ग्रुपवर हळूहळू चॅटिंग सुरू झालं. बऱ्यापैकी आता 10 जण तयार झाले होते. दीपेशने ग्रुपमध्ये मेसेज टाकला, स्पॉट तर फिक्स करा. मोनाने त्यावर रिप्लाय केला, आपले परम मित्र राजू, त्यांना विचारा स्पॉटचं. राजू हा दीपेशच्या ट्रेकर ग्रुपमधला मेंबर. सगळ्या जागा, त्यांचे अनुभव हाच शोधून काढायचा. राजूने लगेच त्यावर रिप्लाय केला, थोड्या वेळात सगळी माहिती देतो. थोड्या वेळाने राजूने ग्रुपवर 2-3 स्पॉट सुचवले. आता प्रत्येकाच्या त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या. जागेवरची प्रत्येकाची मते बघून दीपेश पुढे म्हणाला, एक काहीतरी ठरवा रे. बऱ्याच वेळाने का होईना राजू म्हणाला, अरे ती कोकणातली जागा मस्त वाटते. कोकणातली रत्नागिरीमधली जागा राजूने सुचवली होती. स्पॉटचे काही फोटोसुद्धा त्याने टाकले. एका समुद्रासमोर ती जागा होती आणि त्याजवळ जंगलसुद्धा. सगळ्यांनी जागा पसंत केली. राजू आणि दीपेशने आता पुढची सूत्र हाती घेतली. राजूने ऑनलाईन नंबर शोधून काढला आणि दीपेशला दिला. दीपेशने लगेच त्या नंबरवर फोन केला. कॉल लागताच समोरून, हॅलो, कोण बोलतंय? त्यावर इथून, नमस्कार, मी दीपेश जोशी. समोरील व्यक्ती, बरं बोला, काय काम? ते ऑनलाईन सर्च करून या जागेबाबत कळलं. छान आहे जागा, आम्हाला यायचं होतं फिरायला तिथे. दीपेश बोलला. पुन्हा समोरील व्यक्ती, आम्ही म्हणजे कोण? त्यावर दीपेश बोलला, आम्ही मित्रच आहोत सगळे. समोर पुन्हा, ठीक आहे. दीपेश पुन्हा, ते 10 लोकांचं राहणं आणि खाण्यापिण्याची सोय होईल ना? ती व्यक्ती, हो होईल. इथे आलात की इथे एक वाडा आहे, तिथे सगळी सोय होईल. दीपेश पुन्हा फोनवर, अहो तुमचं नाव तर सांगा. समोरील व्यक्ती, मोहन लेले. दीपेशने ग्रुपवर मेसेज केला, भाई लोग अपना स्पॉट डन. आताच तिथल्या एका माणसाशी बोलणं झालं. जरा विचित्र वाटला तो मोहन लेले. ग्रुप मेंबर सगळे खुशीत होते. आता प्लॅनिंग ठरवू सगळं. 2 गाड्या घेऊन जायचं असं ठरलं. एक गाडी दीपेश तर एक गाडी राजू चालवणार होते. प्रत्येकाचं आपलं आपलं विश्व रंगवणं सुरू झालं. कोणी डान्सिंग, कोणी नेचर सर्फिंग, कोणी फोटोग्राफी. पुढल्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्लॅन करायचं असं ठरलं. त्याआधी दीपेशने प्लॅनिंगसाठी 1 दिवस सगळ्यांनी भेटायचं असं सांगितलं. येणाऱ्या रविवारी सगळ्यांनी उपहार हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे उपहार हॉटेलमध्ये सगळे आले. दीपेश आणि मोना एकत्र बाईकने आले. समीरसुद्धा तिथे पोहोचला. राजू आपल्या गाडीतून एकेकाला पिक करत आला. राजूच्या गाडीतून सुनील, जुली, अनय, चिन्मय येणार होते. पोहोचल्यावर सगळ्यांनी एकमेकांना विचारपूस करण्यास सुरुवात केली. तरी अक्षय आणि राखी उरले होते. थोड्या वेळाने ते सुद्धा आले. आल्यावर राजू म्हणाला, या सालाबादप्रमाणे आपण आत्ताही उशिरा आहात. या बसा. आता ह्या सर्वांना समीर फक्त नवा होता. दीपेश सगळ्यांना समीरची ओळख करून देत होता. दीपेश पुढे म्हणाला, हे बघ सम्या, मला आणि मोनाला तू ओळखतोस. हा राजू माझा ट्रेक पार्टनर आणि ह्या ग्रुपचा स्पॉट फिक्सर. स्पॉट फिक्सर म्हणता सर्व हसायला लागले. दीपेश पुढे, अरे स्पॉट फिक्सर म्हणजे कुठलाही स्पॉट फिक्स करणारा. हा अक्षय आपल्या ग्रुपचा फोटोग्राफर. ही राखी अक्षयची बहीण. आणि हे सुनील, जुली, अनय, चिन्मय. आता तिथून निघताना सगळं पक्क ठरलं होतं आणि प्रत्येकाला आपली कामं पण दिली होती.
सगळेजण आपापल्या घरी जाऊन तयारीला लागले. समीरने सुद्धा सुट्ट्या टाकल्या. ठरलेला दिवस आला. सगळे हायवेला येऊन उभे राहिले. थोड्याच वेळात दीपेश आणि राजूसुद्धा गाडी घेऊन आले. आता सर्वांचा प्रवास सुरू झाला. गाडीमध्ये मज्जा करत, थोडा आराम करत ते पुढे चालले होते. थोड्याच वेळात ते आता पोहोचणार होते, पण गाडी चालक सोडले तर बाकी सगळे गाढ झोपी गेले होते. दोन्ही गाड्या आता गावात शिरल्या. गावात पोहोचताना दीपेशने मोहन लेलेंना फोन केला. पुढील सूचना घेत आता दोन्ही गाड्या स्पॉटवर येऊन थांबल्या. तिथे समोर एक माणूस त्यांना दिसला. दीपेश पुढे जाऊन म्हणाला, मोहन लेले? समोरून फक्त हो मान हलवली गेली. फोनवर आवाज ऐकलेला मोहन वास्तवदर्शीसुद्धा दीपेशला चक्रमच वाटलं. उंचीने आखूड, काळा कुट्ट, चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाही आणि अगदी विलक्षण म्हणजे इतक्या गरमीत हा स्वेटर आणि शाल घेऊन होता. गाडी चालून दोन्ही चालक थकले होते म्हणून न राहून दीपेशने राहायची सोय विचारली. लेलीने दीपेशच्या विरुद्ध दिशेला बोट करून इशाऱ्यातच चला म्हणाला. तिथे बराच काळ पडीक असा वाडा होता. वाड्याची बांधणी ही जुन्या काळाची होती. ऐसपैस अशी मोकळी जागा, अंगण, लहानशी बाग आणि कुंपणाच्या बाहेर असणारा तो अथंग समुद्र. वाड्याच्या माडीवरून तो अथांग समुद्र अजूनच छान असा दिसायचा. मागच्या बाजूला परसावन आणि त्याला लागून घनदाट जंगल, आजूबाजूचे शांत परिसर. वाडा तसा गावापेक्षा लांबच होता जरा. असा परिसर बघून अक्षय म्हणाला, काय भारी जागा आहे ही. फोटो मगे बघितल्यापेक्षा जास्त सुंदर दिसते. पण इथे कोणी राहत की बंदच असते ही जागा? त्यावर लेले म्हणाले, इथे कोणी नाही राहत. सगळ्यांना यायला परवानगी नाही इथे. पुढे अक्षय म्हणाला, जागेचा मालक कोण इथला? मला भेटायला मिळेल का? नाही म्हटलं, जागा बंद आहे तर काहीतरी चांगला वापर करता येईल. इथे रिसॉर्ट केलं तर खूप छान चालेल. आजकाल अशी शांतता शहरात कुठे मिळते. चांगला धंदा होईल. हे बोलून होताच लेलेने एक वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि सरळ आत निघून गेला. अक्षयचं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. सर्वजण आपापल्या सामानासकट त्या वाड्यात शिरले. वाडा तसा बऱ्यापैकी मोठा होता. आत गेल्यावर कसला विचार न करता राजू आणि दीपेश एका कोपऱ्यात झोपी गेले. बाकीच्यांची गाडीमध्ये झोप झाली असल्याने त्यांनी भटकंती सुरू केली. अक्षय देखील आपला कॅमेरा घेऊन बाहेर पडला. बाहेर पडून आवडतील असे एक एक क्षण कॅमेरामध्ये टिपू लागला. बऱ्याच वेळाने तो पुन्हा वाड्यात आला आणि काढलेले फोटो सगळ्यांना दाखवू लागला. ते फोटो बघताना राखी अचानक भीतीने ओरडली. तसे सगळे दचकले. तिला काय झालं विचारता ती फक्त गप्प राहिली. तेवढ्यात अक्षय तिच्यावर बरसला. अगं फट्टू, कशाला आलीस मग? घरीच थांबायचं ना. यावर देखील ती गप्पच होती. इतक्यात केअरटेकर सर्वांना नाश्ता घेऊन आला. ह्या सगळ्यामध्ये अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे त्याला काही न सांगता तो बरोबर हव्या त्या गोष्टी घेऊन आला होता. सर्वांनी नाश्ता करायला घेतला. पण राखीचं काही मन लागेना. कॅमेरामध्ये असं नक्की काय बघितलं होतं की तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. हे काय कोणाला कळेना. फ्रेश होऊन आता सगळे फिरायला बाहेर पडले. वेगवेगळे ग्रुप करून सगळे फिरत होते. राजू, दीपेश मोक करायचा म्हणून सरळ जंगलात गेले. मोना आणि जुली अक्षयला त्यांचे फोटो काढायला म्हणून समुद्रावर घेऊन गेल्या. सुनील, अनय आणि चिन्मय रात्रीसाठी काही सोय होईल का याचा प्रयत्न करत होते. राखीचं अजूनही कशात मन लागत नव्हतं. समीरला तिची बेचैनी बघवत नव्हती. न राहून तो तिच्याशी बोलायला गेला. समीर तिच्या शेजारी बसला आणि बोलू लागला, काय झालं? अशी एकटी का बसली आहेस? त्यावर बोलावे हे राखीला सुचत नव्हतं. राखीला जरा बरं वाटावं म्हणून समीर पुढे म्हणाला, एक छान बाग आहे इथे, चल तिथे बसू. समीरच्या आग्रहापोटी ते दोघं बागेत गेले आणि एका झाडाच्या सावलीत बसले. हळूहळू दोघांच्या गप्पा रंगत गेल्या. दुपार होत आली तसं ऊन पण कडक होत चाललं होतं. त्यामुळे वैतागून जुली, मोना आणि अक्षय पुन्हा वाड्याकडे निघाले. वाड्यावर येताच अक्षयने सगळ्यांना फोन लावायचा प्रयत्न केला, पण सगळेजण नॉट रिचेबल होते. थोड्या वेळाने सुनील ड्रिंक्सचा बॉक्स घेऊन आला आणि त्याने तो फ्रीजमध्ये ठेवला. मागून अनय आणि चिन्मयसुद्धा स्नॅक्स घेऊन परतले. सर्वांचा आवाज ऐकून समीर आणि राखी देखील बागेतून आत वाड्यात आले. सगळ्यांना भूक लागली म्हणून जेवणाची वाट बघत होते. पण ना जेवणाचा पत्ता, ना केअरटेकरचा, ना दीपेश, राजूचा. वैतागून आता मोना त्या दोघांना फोन करत होती, पण अजून पण त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. थोड्या वेळात राजू, दीपेशसुद्धा आले. मागे केअरटेकरसुद्धा जेवण घेऊन येत होता. जेवण पाहताच सगळे खुश झाले. पटापट सगळ्यांनी जेवण उरकले. जेवण झाल्यावर राजूने दीपेशला एकांतमध्ये प्रश्न विचारला, अरे दीपा, आपण एवढं फिरलो पण आपल्याला कोणीच कसं नाही दिसलं आणि हा अचानक कसा जेवण घेऊन आला? राजूच्या बोलण्यावर दीपेश गप्प होता. कदाचित त्याला पण हाच प्रश्न पडला होता. आता दुपारच्या वेळात काय करावे तर पत्त्यांचा डाव बसला आणि रंगत देखील गेला.
समीरला पत्ते खेळता नाही येत म्हणून तो बाजूला बसून बघत होता. हळूहळू वैतागून तो परत बागेत गेला. समीरला बागेत जाताना पाहून पुन्हा राखीसुद्धा त्याच्या मागे गेली. तिला समीरची सोबत आवडू लागली होती. समीरला पण राखी आवडू लागली होती. मनोमनी दोघांनी एकमेकांना आपला जोडीदार मानलं होतं. नजरेत ते बोलू शकत होते. बागेत जाऊन पुन्हा त्यांच्या गप्पा चालू झाल्या. समीर आणि राखीच्या गप्पा चांगल्या रंगल्या. राखी तिथे आल्यापासून काहीशी घाबरलेली दिसत होती आणि ती अशी अचानक का ओरडली याचं कोडं समीरला होतंच. शेवटी समीरने न राहून फोटोमध्ये काय बघितलं होतं असं विचारलं. राखीला पण समीरचा आधार वाटत होता म्हणून तिने देखील समीरला सगळ्या गोष्टी सांगायचं ठरवलं. राखी आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी समीरला सांगू लागली. इथे घडणाऱ्या घटनांकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. याआधी मी पुन्हा पाहिलेत. राखीने समीरला सगळं सांगायचं ठरवलं. राखीने सुरुवात तिच्यापासून केली. राखीने सांगायला सुरुवात केली. माझा जन्म मुंबईचा. मी लहानची तिथेच मोठी झाली. माझं शिक्षण, माझे मित्रमैत्रिणी सर्व मुंबईचे. आमचे आई वडील बिल्डर होते. खूप मोठमोठे प्रोजेक्ट होते त्यांच्या शहरामध्ये. समीरला काही तर्क लागत नव्हता तिच्या ओरडण्याचा आणि या सगळ्याचा काय संबंध होता ते. तरी तो तिचं ऐकत पुढे बोलला. बरं पुढे? राखी पुढे म्हणाली. मी लहान असताना आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथून परत येताना माझ्या आईवडिलांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळी एक वेगळी गोष्ट घडली. मला नीटशी अशी आठवत नाही. पण तो अपघात होताना मी कोणाला तरी पाहिलं होतं. तेव्हा मी सुद्धा तिथे होते पण सुदैवानं मला काहीच झालं नाही. समीर आता अजूनच गोंधळला. या सगळ्याचा आणि तुझ्या ओरडण्याचा काय संबंध विचारू लागला. राखी शांतपणे पुढे बोलत होती. त्या अपघातानंतर मला आणि दादाला काका काकीने सांभाळलं. पुढे मी मोठी होत गेली. मला हळूहळू सगळं समजू लागलं. मी 10वीत आल्यापासून मला विचित्र स्वप्न पडू लागले. मला खूप घाबरवतात ती स्वप्न. समीर त्यावर स्वप्न? राखी पुढे म्हणाली. अशी स्वप्न जी माझी रात्रीची झोप उडवून टाकत होते. इतकी वर्ष मी त्या स्वप्नाने ग्रसली होती. किती डॉक्टर झाले तरी काही उपयोग नाही झाला. एवढं बोलून ती थांबली. समीर आता गोंधळून विचारू लागला. पुढे? राखी थांबून म्हणाले. मी जे स्वप्न बघायचे ते इथे येऊन थांबेल असं वाटलं नाही मला. समीर म्हणजे? राखी मला पडायचं स्वप्न ज्यात मला वाडा दिसायचा तो हाच वाडा. समीर हे सगळं ऐकून अवाक होऊन बघतच बसला. राखी, मी इथे आल्यावर असंच मला वाटलं हा सगळा भ्रम आहे माझा. पण मी इथे आल्यापासून सतत माझ्यावर कोणी नजर ठेवली आहे असे जाणवत आहे. या सगळ्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतच होते की दादाच्या कॅमेरामधला तो फोटो बघितला आणि मी घाबरून गेले. समीरने पुन्हा विचारले. अगं असं काय बघितलं तू? राखी, मी माझ्या आईवडिलांना बघितले त्या फोटोमध्ये. हे ऐकून समीर अजूनच बिथरला. ही हे सगळं खरं सांगते आहे की माझी खेचते आहे हे त्याला कळतच नव्हतं. तरी कोण जाणे त्याला राखीवर विश्वास ठेवावा वाटत होता. आल्यापासून सगळ्या गोष्टी आठवू लागला तो. केअरटेकर, त्याचं बोलणं वागणं, न मागता सगळ्या गोष्टी बरोबर आणून देणं, आजूबाजूचा निर्मनुष्य परिसर त्याचा काही वेळेस सुचतच नव्हते. नक्की असं काही आहे की फक्त आपल्याला मनाला तसं वाटतंय. इथे दीपेश आणि राजू पण याच गोष्टीचा विचार करत होते. विचार करून दीपेश आणि राजूने ठरवलं आपण गावात जाऊन जरा या वाड्याबद्दल आणि केअरटेकर लेलेबद्दल काही माहिती मिळेल ते का बघूया. तसे ते दोघे निघून गेले. समीर आणि राखीने सध्या कोणाला काही न सांगायचा निर्णय घेतला. तिथे दीपेश आणि राजू बराच वेळ पायी अंतर कापत होते पण त्यांना लांबपर्यंत कोणी दिसत नव्हते. शेवटी कंटाळून ते पुन्हा वाड्याकडे निघाले. वाड्यात पोचल्यावर ते दोघेही नॉर्मल वागू लागले. थोड्या वेळाने सगळे ड्रिंक्स करायला बसले. ड्रिंकचा कार्यक्रम रंगत आलेला असताना किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मोनाने आत जाऊन बघितलं तर आतमध्ये सगळ्या ड्रिंकच्या बाटल्या पडून फुटल्या होत्या आणि फुटलेल्या बाटल्या पाहून चिन्मय वर बरसला. तुला नीट ठेवता नाही येत का? एकतर किती लांब जाऊन घेऊन आलो होतो. चिन्मय आता समजावत बोलत होता. अरे मी नीटच ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये. अचानक कसा पडला बाहेर मला काय माहीत. पण अनय काही ऐकून घेत नव्हता. शेवटी मोनामध्ये पडली आणि त्यांचं होणारं भांडण थांबवलं. अचानक मोनाच्या मागून लेले आला आणि रागातच बोलायला लागला. तुम्हाला सांगितलं ना इथे असलं काही करायचं नाही म्हणून. मर्जीविरुद्ध गेलात तर असंच होईल पोरांनो. आणि आला तसाच कुठेतरी परत गायब झाला. आणायला चढलेली म्हणून तो परत त्या लेलेशी भांडायला जाणार होता पण मोना आणि चिन्मयने त्याला आवरलं. बाहेर आल्यावर चिन्मय मात्र हाच विचार करत होता की व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलेल्या बाटल्या कशा फुटतील. शेवटी नशेच्या नादातच आपणच कदाचित त्या बाटल्या बाहेर ठेवल्या असतील असा विचार केला आणि विसरून गेला. सगळं नॉर्मल जरी वाटत असलं तरी काहीतरी वेगळं आहे हे असं
राहून राहून सगळ्यांना जाणवत होतं. हे चालू असताना पुन्हा केअरटेकर जेवण घेऊन आला. आता मात्र राजू आणि दीपेशचं बारकाईने लक्ष होतं. जेवणाची सोय करून तो लगेच निघून गेला आणि जाताना वाड्यातल्या कोणत्याच गोष्टींना हात लावू नका अशी सूचनाही दिली. लगेच दीपेश त्याचा पाठलाग करू लागला, पण तो दूरपर्यंत कुठेच दिसत नव्हता. दीपेशने राजूला बाहेर बोलावून सगळा प्रकार सांगितला. त्यावर आपण जास्त घेतली आहे असं बोलून राजूने तो विषय तिथे थांबवला. दोघे आत गेल्यावर जेवणाची सुरुवात झाली. जेवण झाल्यावर आपण एक गेम खेळूया असं सुनीलने सुचवलं. त्यात सुद्धा खूप चर्चा झाल्यावर चिठ्ठ्यांचा गेम खेळूया असं ठरलं. प्रत्येकाचं नाव त्या चिठ्ठीत लिहिलं असेल. ज्याचं नाव त्या चिठ्ठीत येईल त्याने काहीतरी करून दाखवायचं. सगळं आटपून झाल्यावर गेम चालू झाला. गेम चांगलाच रंगला होता. आता राखीची पाळी होती चिठ्ठी उचलायची. तिने चिठ्ठी काढली आणि नाव वाचताच पुन्हा ओरडली आणि चिठ्ठी मोनाच्या दिशेने. मोनाने चिठ्ठी उचलून दीपेशला दिली. दीपेशने चिठ्ठीमधील नाव वाचलं. ते होते नार्वेकर. हे नाव कसं आलं असं कोणालाच काही कळेना आणि नार्वेकर कोण हे देखील कोणाला माहीत नव्हते. त्यावर खूप चर्चा झाल्यावर सगळ्यांनी झोपायचं असं ठरवलं. मुले आतमध्ये तर मुलं बाहेर असं झोपणार होते. सगळे झोपायला गेले खरे, पण घडलेल्या प्रकारामुळे कोणालाच झोप येत नव्हती. सगळ्यांच्या डोक्यात हा एक विचार चालू होता, नार्वेकर कोण आणि त्याचं नाव चिठ्ठीत आलं कसं. विचाराच्या धुंदीत रात्र कशी गेली ते कळलंच नाही. कालच्या चिठ्ठीच्या प्रकरणानंतर सगळ्यांना विचार करून ताण आला होता. म्हणून सर्वांनी एकत्र बाहेर फिरायला जायचे असे ठरवले. सगळे एकत्र जंगलात गेले. सगळेजण एकत्र असताना मोना मात्र मागे घुटमळत होती. तिला हाका मारल्यावर ती पुन्हा सगळ्यांमध्ये मिसळली. बराच वेळ जंगलात फेरफटका मारल्यावर पुन्हा सगळे वाड्याच्या दिशेने निघाले. चालताना अचानक छातीत दुखू लागल्याने मोना खाली कोसळली. सगळे तिला सावरत वाड्यामध्ये घेऊन गेले. मोनाला एका ठिकाणी विश्रांतीसाठी झोपू दिले. बाकी सगळे एकत्र बाहेर बसून राहिले. एकत्रित सर्व गोष्टींचा गोंधळ उडाल्याने तिला थकवा आला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला. राखीचे हावभाव सतत बदलत होते. कधी ती चांगली तर कधी विचारात बुडालेली. राखी जितकी समीरशी बोलत होती तितकी ती बाकी कोणाशी बोलत नव्हती. राखी आणि समीर आता एकत्र वेळ घालू लागले होते. सतत त्यांच्या गप्पा चालू होत्या. समीर आणि राखीची ही जवळीक अक्षयला मात्र मान्य नव्हती. संध्याकाळ झाल्यानंतर राखी आणि समीर कंटाळून समुद्रावर जाऊ पाहत होते. अक्षयने तशी समीरला ताकीद सुद्धा दिली की राखीपासून दूर राहा, पण आपली बहीणच यात सामील आहे हे जाणून अक्षय आता समीरशी भांडू लागला होता. अक्षयचं आणि समीरचं भांडण झाल्यावर चिन्मय आणि अनय अक्षयला समजावायचं म्हणून बाहेर गेले. चिन्मय म्हणाला, अरे अक्षय, तू का एवढा चिडतो? आपण समीरला फारसं ओळखत नाही, पण गेले 2 दिवस मी समीरला बघतो आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. राखीची काळजी घेईल तो. अक्षय शांतपणे ऐकून घेत होता. राखी आणि समीर सोबत बाकीच्यांनीही समुद्रावर जायचे ठरवले, पण मोनाला बरं वाटत नसल्याने तिला एकटीला ठेवून कोणी जायला तयार नव्हते. शेवटी राखी आणि समीर दोघं समुद्रावर गेले. दोघेही अक्षयबद्दल बोलत होते. बहुधा घरात मोठा असल्याने त्याचं वागणं साहजिकच होतं असं दोघांनाही वाटलं. किनाऱ्यावर फिरता फिरता अचानक समीरला मागून कोणीतरी धक्का दिला. तो थेट पाण्यात जाऊन पडला. त्याला कोणी मागून धरल्यासारखं वाटलं. त्याला बाहेर निघायला जमत नव्हते. तो पाण्यात आता गुदमरू लागला. हे दृश्य पाहून तर राखी पार घाबरून गेली. कसं तरी तिने समीरला त्यातून बाहेर काढले आणि थेट ते वाड्यात निघून आले. घडलेल्या प्रसंगाने दोघेही पार घाबरून गेले होते. हे सर्व सांगत बसलो तर अक्षयचा राग अजून वाढेल म्हणून समीर आणि राखी गप्पच राहिले. आता मात्र रात्र होऊ लागली होती. सर्व लवकरच झोपून जाऊ असं जुली म्हणाली. थोडंसं खाऊन झाल्यावर सगळे अंथरुणात पडून राहिले. झोप कोणालाही येत नव्हती. प्रत्येकजण विचारात मग्न होता. मध्यरात्री अचानक काहीसा आवाज आल्याने पुन्हा सर्वत्र एक भीती निर्माण झाली. उठून पाहिले तर मोना तिच्या जागेवर नव्हती. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. आतल्या खोलीत कोणीतरी आहे असं दिसल्यावर सर्व आत गेले. मोनावर दोरखंड लावत होती. आधी ती काय करणार आहे हे कोणाला समजले नाही, पण जशा तिच्या कृती पुढे गेल्या तसे आता सर्व आत धावत गेले. मोना स्वतःला गळफास लावून घेऊ पाहत होती. तिला राजू आणि दीपेशने खाली उतरवून ठेवत असं काय करतेस म्हणून विचारले. त्यावर तिने हे स्वतः केलं नाही असं म्हणाली. सर्व आकस्मित असून कोणीतरी घडवून आणलंय असं ती सांगत होती. झालेल्या गोष्टीची धास्ती घेऊन पुन्हा सगळे झोपायला गेले. सकाळ होता. सगळेजण एकत्र बाहेर जमा झाले. कालचा प्रकार अजूनही समजण्यापलीकडे होता आणि त्या विचारांचं ओझं सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. दीपेश सगळ्यांना समजावत होता, कालचा प्रकार झाला तो विसरून जा, त्याचा जास्त विचार करू नका. सगळ्या मुलींना फ्रेश होऊन या सांगत दीपेशने त्यांना आत पाठवलं, कारण दीपेशला मुलांबरोबर बोलायचं होतं. दीपेश म्हणाला, हे कालचं प्रकरण नक्की काय आहे ते काही समजत नाही,
पण ते आपल्याला शोधायचं आहे. मुलींना उगाच या सगळ्यात नको घेऊया. आपण ग्रुप करूया. सगळे फक्त हो म्हणाले. कोणी काही बोलत नाही बघून दीपेश पुढे म्हणाला, मुलींना आपण एकटं ठेवू शकत नाही, पण त्यांना याबद्दल काही कळता कामा नये. राजू, तू आणि अक्षय एकत्र राहा. मी आणि मोना एकत्र असू. समीर, राखी आणि चिन्मय एक ग्रुप करा. जुली आणि सुनील तुमचा एक ग्रुप. इथून पुढे काय होणार याचा कोणालाच अंदाज लागत नव्हता. ठरल्याप्रमाणे सर्वजण तयार होऊन केअरटेकरची वाट बघत होते. केअरटेकर नाश्ता घेऊन येईल. अंदाजे नाश्ता करायची वेळ उलटून चालली होती तरी केअरटेकर अजून नाश्ता घेऊन आला नव्हता. तेवढ्यात आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. सगळे धावत आत गेले. जुली 2-3 बॅग सोबत पडली होती. तिला कोणीतरी धक्का देऊन खाली पाडलं असं ती म्हणत होती. या गोंधळात केअरटेकर नाश्ता घेऊन कधी आला हे काही समजलंच नाही. दीपेश आणि अक्षय त्याच्या मागे धावले, पण बाहेर येताच पुन्हा तो अदृश्य झाला. नक्की काय चाललंय हे समजण्यापलीकडे होतं सगळं. आज जाऊन जुलीला तू नक्की काय केलंस असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, आपल्या बॅगा या कपाटात टाकत होती तर कोणीतरी मागून मला धक्का दिला आणि मी पडले असं ती म्हणाली. नक्कीच या केअरटेकरचं काहीतरी गूढ आहे हे इतक्या सारे समजून गेले होते. न राहून दीपेशनं आता मुलींना सुद्धा यामध्ये सामील करून घ्यायचं ठरवलं. मुलांबरोबर केलेले प्लॅन त्याने मुलींना सांगितलं. पुढे काय करायचं याचा विचार सगळे करत होते. दीपेशने सगळ्यात आधी या वाड्याची आणि केअरटेकरची माहिती काढूया असं सांगितलं. तसे राजू आणि अक्षय गावात जाऊन परत कोणी भेटेल का बघायला निघाले. दीपेश आणि मोना जंगलात जाऊन काही सापडतं का बघणार होते. जुली आणि सुनील वाड्याच्या आजूबाजूला काही सापडतं का बघणार होते. समीर, राखी, चिन्मय पूर्ण वाडा पिंजू काढणार होते. तातडीने सगळे कामाला लागले. आपल्या समोर नेमके काय आहे याची कोणाला कल्पना देखील नव्हती. राजू आणि अक्षय बराच अंतर गेले तरी त्यांना कोणी भेटलंच नाही. तरी त्यांचे प्रयत्न चालू होते. इथे वाड्यात मात्र समीरच्या हाती एक पुरावा लागला. त्याला वाड्यातून एक फोटो सापडला. फोटोमध्ये एक व्यक्ती ओळखीची होती, ती म्हणजे केअरटेकर लेले. त्याने तो फोटो राखीला दाखवला. फोटो बघता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोटोमध्ये तिचे वडील सुद्धा होते. समीरने तिला धीर दिला आणि अजून काही सापडतं का बघू असं म्हणाला. बराच वेळाची पायपीट केल्यावर राजू आणि अक्षयला एक माणूस दिसला. तो या दोघांना पाहून म्हणाला, कोण तुम्ही? कोणाला शोधताय? राजूने लगेचच त्या माणसाला तो वाडा आणि केअरटेकरबद्दल विचारून टाकलं. वाड्याचे नाव ऐकताच त्या माणसाने विचारलं, तिथे तुम्ही काय करताय? तो वाडा तर बरीच वर्ष बंद आहे. तो वाडा या गावचे उद्योगपती आणि माजी सरपंच अण्णासाहेब नार्वेकर यांचा आहे. एका अपघातामध्ये त्यांचं आणि कुटुंबाचं निधन झालं. मोहन लेले त्या घरचा नोकर होता, पण साहेब गेल्यावर तो एकटाच राहू लागला. गावात असं म्हणतात की तो जादूटोणा देखील करतो. त्या भीतीने तिथल्या सर्व लोकांनी ती जागा खाली केली. आता तिथे गावातलं कोणी फिरकत सुद्धा नाही. हे सर्व ऐकून राजू आणि अक्षय पूर्ण घाबरले. वाड्यातून लवकर निघायला हवं असं ठरवून ते तिथून निघाले. जुली आणि सुनील वाड्याच्या मागे असलेल्या वस्तू पाहतच बसले. तिथे काही छोट्या बाहुल्या आणि 3 मडकी होती. त्यात कोण 3 लोकांच्या अस्थी असाव्यात. वाड्यात चिन्मयला काही पत्रे मिळाली. त्याने ती राखीला आणि समीरला दाखवली. सगळी पत्रे राखी आणि अक्षयच्या घरूनच आली होती. आता हे नव्याने समोर आलेलं आणखीन एक कोडं होतं. तिथे मोना आणि दीपेश फिरून फिरून थकले होते. अचानक त्याचं लक्ष थोडं दूरवरच्या एका झाडाकडे गेलं. तिथे त्यांना केअरटेकर दिसला. तो कोणाशी तरी बोलत होता, पण त्याच्यासमोर कोणीच नव्हतं. सगळे पुन्हा वाड्याकडे जायला निघाले. वाड्यावर पोहोचताच प्रत्येकाने मिळालेली माहिती सांगितली. मिळालेल्या माहितीवरून सगळ्या गोष्टींचा आराखडा काढला असता घडणाऱ्या घटनामागे कोणी दुसरं नसून केअरटेकर आहे याची खात्री पटली होती. आता पुढे काय करायचा हा प्रश्न होताच. अक्षयने काही करून हा नक्की काय प्रकार आहे हे शोधून काढायचं असं सांगितलं. पण राखी, दीपेश, राजू यांचा मात्र तिथून निघण्यातच शहाणपणा आहे असं मत ठेवत मोनाने पण यांच्या नकारात सूर मिळून आपलं लवकरच ही जागा सोडून निघून जाऊया आणि ती पत्रे बघता राखी आणि अक्षयने तर इथे थांबूच नाही असं सांगितलं. अक्षयचा नाईलाज झाला होता. सगळ्यांबरोबर त्याला जाणं भाग होतं. सगळेजण आवरून तयार होते. वाड्यातून बाहेर पडणार तोच वाड्याचा दरवाजा बाहेरून बंद झाला. घडलेल्या प्रकाराने सगळे अजूनच घाबरून गेले. कदाचित नियती तिथून जाऊ नये असं ठरवलं होतं. सर्व हॉलमध्ये शांत बसून होते. एक वेगळ्या प्रकारची दहशत जणू पसरली होती. तेवढ्यात केअरटेकर आतल्या खोलीतून बाहेर येऊन त्यांच्या समोर उभा राहिला. जर दरवाजा बाहेरून बंद आहे तर हा आत आलाच कसा? त्याला पाहताच अक्षय रागात त्याच्या अंगावर धावून गेला, पण तोच लांब भिरकावला गेला. ह्या म्हाताऱ्यामध्ये एवढी ताकद कशी आहे? तो दिसत जरी म्हातारा असला तरी त्याचे हावभाव काही वेगळेच होते. अक्षयने रागातच त्याला तू नक्की कोण आहेस विचारलं.
आमच्या मागे का लागला आहे आणि आमच्या आईवडिलांचा काय संबंध आहे या सगळ्यांशी? ही पत्र आमच्या घरून आली ती का? सगळेजण आपले आपले प्रश्न विचारू लागले. त्यावर तो केअरटेकर काही बोलतच नव्हता. इथे अक्षयचा पारा वाढत चालला होता. सगळं ऐकून झाल्यावर तो केअरटेकर परत खोलीत निघून गेला. सगळे परत गप्प झाले. आता पुढे काय करायचा हा प्रश्न होताच. न राहून परत काही मार्ग मिळतो का आहे का ते शोधू लागले. केअरटेकर ज्या खोलीत गेला तिथे अक्षय पण गेला, पण तिथे केअरटेकर नव्हता. अक्षयने ती खोली नीट पाहिली आणि काही मिळतं का बघितलं. त्यामध्ये एक डायरी त्याच्या हाती लागली. त्या डायरीमध्ये त्या घर मालकाचा इतिहास लिहिला होता. त्यामध्ये अक्षयच्या आईवडिलांच्या नावाचा उल्लेख देखील होता. अक्षयने डायरी वाचायला सुरुवात केली. तोच त्याच्या मागे कोणी आहे असा भास झाला. मागे कोणीच नव्हतं, पण त्याने परत डायरी वाचायला सुरुवात केली. मागून आवाज आला, तुला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती माझ्याकडे आहेत. त्या डायरीमध्ये काही नाही मिळणार तुला. अक्षय थोडा बिथरला. घाबरतच त्याने मागे पाहिलं. त्याच्या लगतच एक उंच बांधाने मजबूत, डोळ्यामध्ये राग आणि चेहऱ्यावर क्रूर असे हास्य. त्याला बघताच अक्षयला घाम फुटला. आता हा काय नवीन प्रकार त्याला काहीच कळत नव्हतं. तिथे सगळेजण बाहेर पडायचा मार्ग शोधत होते. राखीला पण कोणीतरी आपला पाठलाग करते आहे, आपल्यावर नजर ठेवली आहे असा भास झाला. अक्षय समोर असलेल्या माणसाने त्याला रोखत बघत जणू धमकीच दिली. तुला इथून वाचता येत असेल तर बघ, पण तुझा आणि तुझ्या बहिणीचा जीव घेतल्याशिवाय तुझी आणि माझी यातून सुटका नाही असे म्हणतच ती व्यक्ती अदृश्य झाली. आजच्या जगात भूत वगैरे असतात यावर बुद्धी विश्वास ठेवायला तयार नव्हती, पण जे समोर घडतंय त्याला अमान्य पण करू शकत नव्हते. हळूहळू रात्र होत होती आणि वाड्यातली भीती अजून वाढत जात होती. घडलेला प्रकार बाहेर सांगितला तर अजून त्यांची भीती वाढली असती, म्हणून अक्षयने बाहेर काही न सांगायचा विचार केला. तो बाहेर जाऊन सगळ्यांमध्ये बसला. जेवायच्या वेळेवर केअरटेकर बरोबर जेवण घेऊन आला. त्याच्याकडेच जेवायची कोणाचीच इच्छा नव्हती, पण भुकेला काही इलाज नव्हता. अक्षयने मात्र आता ती डायरी वाचायचं ठरवलं. कदाचित त्यामधूनच काही बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. त्यात लिहिलेल्या संदर्भानुसार त्या वाड्याच्या मालकाला अक्षयच्या वडिलांनी मारलं होतं. अक्षयचे वडील शहरातले मोठे बिल्डर होते. त्यांनी हा वाडा पहिल्यापासून त्यांना तो घेऊन डेव्हलप करायचा होता. असं केल्यास त्यांना शहराबरोबरच गावाकडे पण बिझनेस वाढवणार होता. तो वाडा मिळावा म्हणून ते काही करायला तयार होते, पण ते वाड्याच्या मालकांना पसंत नव्हते. त्यांनी या गोष्टीसाठी खूप विरोध केला, पण ते अक्षयच्या वडिलांसमोर टिकले नाही. अक्षयच्या वडिलांनी वाड्याच्या मालकाचा अपघात घडवून आणला आणि त्यातच त्या वाड्याचे मालक आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला. अक्षयला मात्र विश्वास बसत नव्हता. नक्की समोर जे काही चाललं आहे ते खरं आहे का? त्याने राखीला बोलावून तिला सुद्धा ते वाचायला सांगितलं. राखी आणि अक्षय हे वाड्याच्या आतील एका खोलीत त्या डायरीचे रहस्य थांबू पाहत होते. इतक्यात त्या खोलीचा दरवाजा बंद झाला. आता ना हे बाहेर जाऊ शकत होते ना बाहेरचे कोणी आत येऊ शकत होते. राखी आणि अक्षय सोडून बाहेर सुद्धा भीती होती की नक्की आत काय चाललं असेल. या दोघांना बाहेर कसं काढू शकू याचा विचार ते करतच होते. आत अंधाऱ्या खोलीत मात्र वीज चमकावी तसं काही झालं. मगाशी पाहिलेलं व्यक्तिमत्व समोर पुन्हा उभा टाकलं. सुडाच्या भावनेने पुढे म्हणाले, तुमच्या आईवडिलांना तर आम्ही कधी संपवलंय. तुम्हाला सुद्धा तेव्हा संपवलं असतं, पण तुम्हाला मुद्दाम तेव्हा नाही मारलं. माझ्यासोबत तेव्हा माझ्या मुलीला सुद्धा जीव गमवावा लागला होता. तिचं लग्न ठरलं होतं. बिन लग्नाच्या माझ्या मुलीचा पण जीव घेतलाय, म्हणून तुम्हाला सुद्धा मोठं होऊ दिलं. आता तुमचा जीव घेऊनच संपेल सगळं. इतकं बोलून त्या शक्तीने अक्षयचा गळा धरला. संपूर्ण ताकदीने अक्षय स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या असामान्य शक्तीसमोर त्याचं काही चालत नव्हतं. राखी आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडली तर तिचा सुद्धा गळा धरला गेला. ती शक्ती इतकी होती की ती सहज दोघांना एकत्र मारू पाहत होती. अक्षय आणि राखी जीव वाचवण्यासाठी तडफड करू लागले. क्षणात आपण हे जग सोडू हे आता त्यांना पटत होतं. मृत्यू त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. बाहेर या दोघांचे आवाज ऐकून सगळे अस्वस्थ होत होते. आत काय चाललं असेल याचा बाहेरच्यांना काहीच अंदाज नव्हता. अक्षय आणि राखी जीवाची भीक मागत होते, पण त्यांनी काहीच होणार नव्हतं. जगण्याची फक्त धडपड सुरू होती. इतक्यात आणखी एक आवाज त्याच्या कानी पडला. एक त्यांच्याच वयाची सुंदर मुलगी उभी होती. ती सुंदर मुलगी म्हणजे नार्वेकर यांची एकुलती एक मुलगी मंजिरी. एकाच वास्तव्य इतकं भयानक होतं, त्यात आणखी एक पाहून अक्षय आणि राखीच्या भीतीने आता शरीर थंड पडू लागले. आता मंजिरी काही बोलू बाबा जाऊ देत, सोडा त्यांना, यांना नका मारू. पण अतिशय रागात असलेले नार्वेकर काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना यांचा जीव घ्यायचा होता. वडिलांचा एवढा रागावलेला चेहरा तिला पाहत नव्हता. वडिलांना उद्देशून मंजिरी पुन्हा म्हणाली, अहो बाबा काय करताय, सोडा त्यांना.
ते आपले गुन्हेगार नाहीत. आपले गुन्हेगार यांचे आईवडील होते, ज्यांना त्यांची शिक्षा मिळाली. आता ह्या निरपराध दोघांना मारून आपल्याला काय मिळणार? मुलीचे शब्द अण्णासाहेबांना स्पर्शून गेले. त्यांनी अक्षय आणि राखीला सोडले. घाबरत एकमेकांचा हात पकडून आता ते दोघे उभे राहिले. ते दोघं सावरत होते तेवढ्यात अजून एक आवाजाने त्यांचं लक्ष वेधलं गेलं. ऐका, यातून मुक्त व्हायचं आता आम्हाला. आमचं अस्तित्व संपवून टाका या वाड्यातून. तर आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.